हे राशी भविष्यवाले ना नुसते फेकूचंद असतात हो, उगा फेका मारत राहतात. 10 वर्ष झाले ऐकतोय माझ्या राशीत धनलाभ होणार आहे, अजून तरी काय बदल झाला नाही. जैसे थे परिस्थिती. लग्न जमल, लग्नाचे योग, लग्न जमल हे ऐकून पण आता 50 वर्ष झाले, डोक्यावरचे केस गेले, अजून काय लग्न जमलं नाही. काही नाही हो, हे व्हिडिओ बनवतात, पैसे कमवतात आणि अंधश्रद्धा पसरवायची कामं करतात. यांचं कुठं ऐकता तुम्ही? या अशा कमेंट्स राशी भविष्यांच्या व्हिडिओ खाली बघायला मिळतात. बरं, सगळ्या कमेंट अशा नकारात्मक बोलणाऱ्या असतात असं नाही बरं का. काही जणांना त्याचा चांगला अनुभव आलेला असतो, तर ते लिहितात पण, थँक्यू तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच झालं, किंवा थँक्यू तुम्ही म्हणला होतात लग्नाचे योग आणि मला चांगलं स्थळ आलं. किंवा काही जणांचं असं असतं की तुम्ही म्हटलं होतात की मागच्या महिन्यात की तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्ही पैसे जपून खर्च करा, आम्ही सावध राहिलो, धन्यवाद. असे धन्यवाद करणारे कमेंटसुद्धा असतात. पण या सगळ्यामध्ये ना मूळ प्रश्न तसाच राहतो की राशी भविष्य कुणाला खरं वाटतं तर कुणाला खोटं वाटतं. मग नक्की राशी भविष्य कुणाचं खरं येतं किंवा कुणाचं खोटं येतं, किंवा ते किती टक्के खरं समजायचं, किती टक्के मनावर घ्यायचं, हा मूळ बेसिक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, राशी भविष्य खरं तर सगळ्यांच्याच इंटरेस्टचा विषय आहे, कारण प्रत्येकालाच आपल्या भविष्यात काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठीच मग आपण वेगवेगळ्या चॅनल्सवर, टी व्हीवर, न्यूजपेपरमध्ये सुद्धा राशी भविष्य बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. पण कधीकधी काही ज्योतिषांनी सांगितलेलं राशी भविष्य आपल्याला परफेक्ट मॅच होतं, किंवा कधीकधी काहींचं अजिबातच पटत नाही आणि अजिबातच आपल्याला ते मॅच होत नाही. तेव्हा मग मनात प्रश्न येतो, यार हा एक सांगतो, तो एक सांगतो, कुणाचं खरं मानायचं? त्यासाठी ना जरा बेसिक जाणून घ्यायला हवं. लक्षात घ्या, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे आहेत आपल्या कुंडलीतले 12 घरं. आणि या प्रत्येक घराचं ना एक काम आहे, म्हणजे प्रत्येक घराकडे एक काम वाटून दिलेलं आहे. ही बेसिक माहिती आता बऱ्याच जणांना आहे. जसं जर पहिलं घर असेल तर त्यावरनं आपलं आरोग्य बघतात, आपली पर्सनॅलिटी बघतात. दुसऱ्या घरावरनं फॅमिली बघतात, त्याचबरोबर पैसे बघतात. तिसऱ्या घरावरनं आपलं कौशल्य बघतात. चौथ्या घरावरनं आपलं घराचं सुख, कुटुंबाचं सुख बघितलं जातं. 5व्या घरावरनं आपल्याला शिक्षण, त्याचबरोबर प्रेमात यश आहे की नाही या गोष्टी बघितल्या जातात. 7व्या घरात लग्नाचे योग बघितले जातात. असं प्रत्येक घराला काही ना काहीतरी काम दिलेलं आहे. आणि तसंच प्रत्येक ग्रहांकडे सुद्धा आपल्या आयुष्याचा काही ना काहीतरी भाग दिलेला आहे. म्हणजे लग्नाचे योग बघायचे असतील तर गुरुग्रहाकडे बघतात, प्रेमात यश आहे की नाही तर शुक्राकडे बघतात, पैसा आहे की नाही हे सुद्धा शुक्राकडे बघितलं जातं, विद्या अभ्यासात यश आहे की नाही याच्यासाठी बुध आणि गुरु बघितले जातात. तर प्रत्येक ग्रहाकडे एक डिपार्टमेंट वाटून दिलेलं आहे. आता हे जे राशी भविष्य असतं ना ते कशावरनं मांडलं जातं, तर जर महिन्याचं राशी भविष्य असेल तर त्या महिन्यात कोणते ग्रह राशी परिवर्तन करतायत त्यावरनं मांडलं जातं. म्हणजे प्रत्येक ग्रह हा प्रत्येक राशीमध्ये फिरत असतो त्याच्या क्रमाप्रमाणे, त्याच्या गतीप्रमाणे. आता जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये येतो तेव्हा त्याचा काहीतरी विशिष्ट इफेक्ट सांगितलेला असतो. म्हणजे समजा जर तुमच्या राशीमध्ये शनी ग्रह आला तर त्याचा काय परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे याचे ठोकताळे मांडलेले असतात शास्त्रामध्ये. त्याचबरोबर जर सूर्य तुमच्या राशीत आला किंवा सूर्य तुमच्या विरोधी असणाऱ्या राशीमध्ये गेला तर त्याचे तुमच्यावर काय परिणाम होणार आहे याचे साधारण ठोकताळे मांडलेले असतात आणि त्यावरूनच राशी भविष्य सांगितलं जातं. पण हे काहींच्या बाबतीत खरं आणि काहींच्या बाबतीत खरं नाही आहे. तर यामागे काय कारण आहे? तर यामागे कारण असतं तुमची वैयक्तिक कुंडली. तुम्हाला समजायला या गोष्टी जरा अवघड वाटत आहेत का? थोड्या आणखी सोप्या करू? ठीक आहे. जे महिन्याचं राशी भविष्य किंवा 4 महिन्याचं राशी भविष्य किंवा आठवड्याचं जे राशी भविष्य असतं ना ते सध्याच्या ग्रहांच्या स्थितीवरनं मांडलेलं असतं. म्हणजे आकाशामध्ये ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत, कोणत्या राशीमध्ये नाही आहेत, कोणत्या राशीवर त्यांची दृष्टी आहे, या सगळ्याचा अंदाज घेऊन हे महिन्याचं किंवा रोजचं राशी भविष्य किंवा आठवड्याचं राशी भविष्य मांडलं जातं. किंवा येणाऱ्या वर्षभराचं सुद्धा राशी भविष्य हे त्या वर्षात काय ग्रह बदल होणार आहे त्यावरनं मांडलं जातं. पण तुमची मूळ कुंडली आहे ना, तुमचा जन्म झाला तेव्हा ग्रह कोणत्या स्थितीमध्ये होते, तुम्ही तुमचं नशीब काय घेऊन आला आहात, म्हणजेच काय ग्रह मूळ पत्रिकेमध्ये आहेत, हा तुमच्या आयुष्यात मोठा भाग आहे आणि हा महत्त्वाचा भाग आहे. त्यावरूनच तुम्हाला त्या ग्रहबदलाचा इफेक्ट काय असणार आहे, परिणाम काय असणार आहे ते ठरतं.
म्हणजे ठीक आहे, मान्य आहे. आता सध्या आपण व्हिडिओ बघतोय की गुरु जो आहे तो कर्क राशीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे कर्क राशीला लाभ होणार आहे, किंवा कर्क राशीमध्ये गुरु आल्यामुळे ज्या ज्या राशींवर गुरुची दृष्टी पडते त्यांनासुद्धा लाभ होणार आहे असं सांगितलं जाते. पण तुम्हाला जर तसा अनुभव येत नसेल तर मूळ पत्रिकेमध्ये गुरुची स्थिती काय आहे, गुरु तुमच्यासाठी लाभाचा आहे का? मूळ पत्रिकेतच गुरु राहू बरोबर बसला असेल किंवा गुरु त्याच्या नीच राशीमध्ये बसला असेल तर त्याचे हवे तसे परिणाम तुम्हाला दिसत नाहीत. मग काहींसाठी हे परिवर्तन लाभ देणारं जातं, काहींना खरोखरच चांगले अनुभव येतात आणि काहींना मात्र अजिबात त्याचे चांगले अनुभव येत नाही, कारण मूळ पत्रिकेत गुरुची स्थिती चांगली नसते. त्यावर उपाय करणं आवश्यक असतं. किंवा काहींची दशाच वेगळी चालू असते, दशाच अशी चालू असते की त्यामुळे त्यांना तसे चांगले अनुभव येत नाही. दशा म्हणजे काय, तर प्रत्येक ग्रहाची काही वर्षांची दशा ठरलेली असते. ती आपला जन्म कोणत्या दशेत झाला तिथून त्या ग्रहांची दशा चालू होते आणि त्याप्रमाणे तो क्रम बदलत जातो. म्हणजे ज्योतिषशास्त्र वरवर बघतो आपण, तितकं ते सोपं नाही आहे, बरंच त्याच्यामध्ये क्लिष्ट अभ्यास आहे. आता जर समजा तुम्हाला शनीची महादशा चालू आहे तर ग्रह कितीही बदलले तरी मूळ दशेचा जो इफेक्ट आहे तो जाणार नाही आहे. थोडाफार कमी होऊ शकतो, थोडासा दिलासा मिळू शकतो किंवा आणखीन त्राससुद्धा होऊ शकतो, कारण मूळ शनी दशेचा हेतू काय आहे, तुम्हाला जागेवर आणणं. थोडक्यात काय, शनी महाराज माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात आणि त्यासाठी ते अत्यंत कडक पद्धतीने धडे देतात. आता हा जर त्या महादशेचा मूळ हेतू आहे तर तुमचे ग्रह कितीही बदलले किंवा कितीही काही झालं तरीसुद्धा मूळ इफेक्ट बदलणार नाही आहे. हां, त्यात थोडासा दिलासादायक घडणाऱ्या गोष्टी घडू शकतात जर गुरुची कृपा झाली, गुरु तुमच्या राशीत आला, गुरु तुमच्यासाठी चांगला असेल. असं हे वेगवेगळ्या ग्रहांचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याचे वेगवेगळे परिणाम आहेत. त्यामुळे काय होतं, जेव्हा महिन्याचं किंवा वर्षाचं राशी भविष्य मांडलं जातं ना, ते काहींना फार खरं वाटतं, काहींच्या बाबतीत मात्र तसा 100% रिझल्ट दिसत नाही. काहींना 70%, काहींना 50%, काहींना काही बाबतीत खरं बाबा, काही बाबतीत नाही, असं होतं. हो, पण काही गोष्टी मात्र सगळ्याच राशीच्या लोकांना अनुभवायला येतात बरं का. त्या कोणत्या असतात, जसं शनीचं राशी परिवर्तन. शनी 2.5 वर्षांनी राशी परिवर्तन करतो, स्लो चालणारा ग्रह आहे आणि त्याच्यामुळे 7.5 येते. आता 7.5 आहे मेष राशीला. समजा सध्या मेष राशीच्या सगळ्या लोकांना ना कामात अडथळे किंवा थोडासा मानसिक त्रास या गोष्टीचा अनुभव येतच असणार आहे. येतोय का नाही कमेंट करून सांगा. किंवा कुंभ राशीला आणि मीन राशीला पण 7.5 आहे, त्यांनाही असे काही अनुभव येत असणार आहेत, कारण शनी हा मुळातच तसा पॉवरफुल ग्रह आहे. तो हळूहळू जागा बदलतो आणि त्याचा इफेक्ट सगळ्यांना दीर्घकाळासाठी दिसतो. पण सगळ्यात कमी वेळासाठी राशी बदलणारा ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र अगदी 2-2.5 दिवसांनी राशी परिवर्तन करतो. हे रोजचं राशी भविष्य जे असतं ना, ते चंद्रावरच आधारित असतं, पण त्याचा परिणाम तेवढा सगळ्या राशींना सारखा दिसत नाही, कारण तो कालावधीच मुळात कमी आहे ना. त्याचबरोबर चंद्र हा चंचल ग्रह आहे आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे तुमची मनस्थिती कशी आहे यावर सुद्धा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवांचा अर्थ वेगवेगळा ठरतो. म्हणून रोजच्या राशी भविष्याचा सगळ्यांना सारखा अनुभव येत नाही. त्याबरोबरच ह्या सगळ्यामध्ये ना, ज्या ज्योतिष तज्ज्ञांनी ते राशी भविष्य मांडलंय, मग ते वर्षाचं असो किंवा दिवसाचं असो किंवा महिन्याचं असो, त्या ज्योतिष तज्ज्ञांचा त्यातला अभ्यास किती आहे, त्यांचा अनुभव किती आहे, या सगळ्यावर सुद्धा त्या राशी भविष्याची अचूकता, सटीकता अवलंबून असते. आता आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे राशी भविष्यामध्ये तुमची मूळ पत्रिका महत्त्वाची, तुम्हाला महादशा कोणती चालू आहे ते महत्त्वाचं, तुमची मनस्थिती सुद्धा त्यात महत्त्वाची भूमिका निभावते आणि ज्योतिष तज्ज्ञ जे ते मांडतायत त्यांचा अभ्यास आणि त्यांचा अनुभव या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्यामध्ये समावेश असतो. पण राशी भविष्य जे आहे ते तुम्ही मार्गदर्शक म्हणून घेऊ शकता. तुम्हाला वैयक्तिक समस्या असतील तर ज्योतिष तज्ज्ञांनाच तुम्हाला कुंडली दाखवावी लागते. जर तुम्ही त्रासात असाल तर ज्योतिष तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. ज्योतिष याचा अर्थ प्रकाश, तुम्हाला मार्ग दाखवण्याचं ते काम करतो. तुम्ही त्याला ॲज इट इज नाही घेऊ शकत, म्हणजे आहे तसं नाही घेऊ शकत. तुम्ही त्याच्यातनं प्रकाश घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्याची दिशा ठरवू शकता. पण मूळ कर्म तुमचं आहे, मूळ निर्णय तुमचे आहेत. समजा
एखाद्या ज्योतिषांनी एखाद्याला सांगितलं की पुढच्या महिन्यात तुझे लग्नाचे योग आहेत. लग्नाचे योग आहेत म्हणजेच काय, तर गुरु आहे किंवा शुक्र आहे, हे ग्रह सध्या तुला अनुकूल आहेत, त्यामुळे लग्न जमू शकतं. पण तो म्हणला मला स्थळच नाही पाहायचं किंवा त्यांनी त्याच्या मान्यतांमुळे नाकारलेच, तर त्याचं लग्न जमेल का? तुमचे विचार, तुमची मानसिकता, या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असतो. एखाद्याला सांगितलं की परदेशाशी संबंधित व्यवसाय तुमचा जो आहे त्यात तुम्हाला भरभराट मिळू शकते. पण जर परदेशाशी संबंधित तुमचा व्यवसायच नसेल किंवा परदेशाशी तुमचा दूरदूरवर काही संबंध नसेल, तर तो अनुभव तुम्हाला येणारच नाही. एखाद्याच्या पत्रिकेत आहे की तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकता, पण त्याला मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्टच नसेल, तर तो त्याचा निर्णय झाला ना की त्याला नाही जायचं आहे मेडिकल फील्डमध्ये. तर पत्रिका किंवा ज्योतिषशास्त्र तुम्हाला योग दाखवतं. ते योग खरे होणार की नाही होणार हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे जे सगळं ऑकल्ट सायन्स आहे, म्हणजे ज्योतिष आहे, अंकशास्त्र आहे, हस्तरेषाशास्त्र, हे सगळं आपल्याला फक्त मार्गदर्शन करू शकतं. आपल्या आयुष्याचे निर्णय घेत नाही, ते आपल्यालाच घ्यावे लागतात. त्याचबरोबर एखादा व्यक्ती खूप डिप्रेशनमध्ये आहे, तो त्याच्या परिस्थितीमध्ये अडकलेला आहे, तर ज्योतिष त्याला मार्गदर्शन करू शकतं की सध्या बाबा ग्रह तुला जरा भारी आहेत, तू या देवाची उपासना कर, हा काळ निघून मदत होईल. म्हणजेच काय, त्या उपायांनी तुमचं मनोबल वाढणार आहे. तो काळ निघून जावा, त्या काळात तुम्ही काही वाकडं पाऊल उचलू नये, यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. त्यासाठी ते उपाय असतात. तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण काय घेतो हे आपली बुद्धी आणि आपली मानसिकता यावर अवलंबून असते. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच या शास्त्रांची मदत घ्या, मार्गदर्शन घ्या, पण त्याच्यावर संपूर्ण आयुष्य अवलंबून ठेवू नका. करू शकतात, रस्ता तुम्हाला चालायचा आहे, वाट तुम्हाला चालायची आहे. पण कधी कधी असं होतं ना की सगळा अंधारच दिसतोय रस्त्यात, कोणत्या दिशेला जावं तेच कळत नाही आहे. अशा वेळी एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. आणि जर ज्योतिषतज्ञ खरंच अभ्यासू असतील तर ते तुम्हाला कधीही निराश होण्याचा सल्ला देत नाही, ते तुम्हाला तुमच्या परिस्थितीतनं बाहेर काढण्याचाच सल्ला देतात. आणि याचा उपयोगसुद्धा होतो, कारण कधी कधी भोवती खूप नकारात्मक परिस्थिती असेल ना, पण आपण जर आपले विचार सकारात्मक केले, कुणाचं ऐकून ज्योतिषतज्ञ असतील किंवा हस्तरेषाशास्त्रज्ञ असतील, त्यांच्या सकारात्मक सल्ल्यांचा आपण आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला, तर विचार बदलल्यामुळे सुद्धा आयुष्याची दिशा बदलते. विचार बदला, आयुष्य बदला, हे तर आपण ऐकलेलंच आहे. त्यामुळे कुठल्याही राशी भविष्याचा अर्थ घेताना तो आपण कसा घेतोय, त्याचा आपल्या आयुष्यात कसा उपयोग करून घेतोय, हे पूर्ण आपल्यावर अवलंबून असतं. कोणतंही राशी भविष्य 100% खरं नसतं आणि कोणतंही राशी भविष्य 100% खोटं सुद्धा नसतं. प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव हा वेगवेगळा असतो. पण राशी भविष्याचा उपयोग तुम्ही कसा करून घेताय ते मात्र तुम्ही ठरवू शकता. त्यात सांगितलेल्या चांगल्या गोष्टींनी विचार चांगले करा, त्यात सांगितलेल्या सावधगिरींनी तुम्ही सावध व्हा. जर अंधारात असेल आणि कोणी दिशा दाखवत असेल तर त्याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. आजची माहिती कशी वाटली? थोडा क्लिष्ट विषय आहे बरं का, पण मी ना सोप्पा करून सांगायचा बराच प्रयत्न केला आहे, कारण ज्योतिषशास्त्र मुळात एका व्हिडिओमध्ये समजून सांगता येईल असं नाही आहे. खूप गहन शास्त्र आहे, खूप अभ्यास करण्याचं शास्त्र आहे. पण एक जे प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य येतं आमच्या चॅनलवर किंवा इतर कुठल्याही चॅनलवर, तर त्याबद्दल जे गैरसमज आहेत ना, ते दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची मतं वेगळी असू शकतात, तुम्हाला हे पटू शकतं, नाही सुद्धा पटणार. जे काही आहे ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.